हॅलो मित्रांनो, सो कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही मजेत आहोत, तुम्ही मजेत असालच. सो आजचं व्लॉग काढण्याचं कारण असं आहे की आज आमच्याकडे बनत आहे स्पेशल प्रॉन्स बिर्याणी आणि ते आमचे मम्मी म्हणजे सासूबाई बनवत आहे. सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू की त्यांची रेसिपी काय आहे. अँड हां, आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे. पहिले आपल्या चॅनलचं नाव होतं VR81 ब्लॉग्स, बट आता आपण आपल्या चॅनलचं नाव ठेवलं आहे आम्ही दोघे R&R, कारण की आपण ब्लॉग आपले मराठीमध्ये बनवतो तर नाव कशाला इंग्लिशमध्ये हवं आहे, म्हणून आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे. सो सपोर्ट करा आपल्या चॅनलला, सबस्क्राईब तर नक्की करा. सो चला आपण बघूया. आणि हां, काल वटपौर्णिमा होती. कशी झाली तुमच्या सर्वांची वटपौर्णिमा? कमेंटमध्ये नक्की सांगा. आमची खूप छान झाली आहे आणि तुम्हाला त्याचे रील्स व्हिडिओज बघायचे असतील सो तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजवरती जा, तिथे तुम्हाला रील्स बघायला भेटतील आणि पोस्टसुद्धा बघायला भेटतील. सो चला आता आपण जाऊया प्रॉन्स बिर्याणीच्या रेसिपीकडे. हाय गाईज, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. आज आम्ही प्रॉन्स बिर्याणी बनवतोय. येस, तो आज प्रॉन्स बिर्याणी बनते. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघूया. हे बघा मित्रांनो, ह्याच्यात आहे लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि हे आहे आपलं कांदा टोमॅटो. सो ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. हे हिरवं वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि कांदा टोमॅटो आपल्याला छान परतून भाजून घ्यायचा आहे. भाजायला ठेवलेलं आहे. हे हिरवं वाटण आपलं झालेलं आहे आणि आपला कांदा टोमॅटो पण व्यवस्थित परतून झालेला आहे. बघा, ह्याला कसा ब्राउनिश रंग आलेला आहे. सो आता आपण ह्याला थोडा वेळ थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर ह्याला सुद्धा आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. याचं वाटण तयार करून घेऊया. सो आता आपण थंड व्हायला ठेवूया. सो हे वाटण पण आता आपलं रेडी झालेलं आहे आणि राईस आम्ही घेतले आहेत बासमती. येस, सांगा मम्मी, भाताचं कसं काय? अर्धा तास आधी भिजत घालायचे आणि मग शिजत घालायचं. 90% शिजले की मग ते गाळायचे. म्हणजे बासमती राईस जे आहे ते आपण बिर्याणी बनवायच्या आधी अर्धा तास भिजत घालायचे आणि भिजत घातल्यानंतर त्याला फक्त 90% शिजवायचं. 90% शिजवल्यानंतर त्यातलं पाणी गाळून भात वेगळा करायचा. राईट? बरोबर. येस. सो आता 7 वाजले. आता आम्ही 1 तास रेस्ट करतो आणि 8 वाजता पुन्हा किचनमध्ये येतो. चला, रेस्टवाला टाईम संपलेला आहे. घड्याळात वाजलेत 8:45. हां, घड्याळात वाजलेत 8:45. अर्धा तासापूर्वी मी आपले बासमती राईस भिजत घातले होते आणि आता आपल्याला कांदा कट करायचा आहे, कारण की तो बिर्याणीसाठी फ्राय करायला लागतो वरती टाकायला. आणि मम्मी आमच्या बसल्या आणि सिरियल बघताय. मग त्यांची सिरियल संपुस्तवर आपण कांदा कट करून घेऊया. चलो. सो मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला उभे बारीक चिरायचे. ठीक आहे? सो फटाफट आपण ह्यांना चिरून घेऊया. रडवतो कांदा. चला, कांदा कट करून झालाय. नेक्स्ट प्रोसिजर स्टार्ट करूया. भात भिजत ठेवलेला आहे, बघू शकता. 2-3 पाण्याने तो वॉश केल्यानंतर भिजत ठेवलेला कांदा आपला रेडी आहे आणि हे पाणी गरम करायला ठेवलं आहे भातासाठी. ठीक आहे? हे आहेत आपले प्रॉन्स. मम्मी, तुम्ही आता काय करताय? कांदा भाजला तेलामध्ये. ओके. तू रडली का? हो, मी खूप रडले. स्वतः आपण ही कढई ठेवूया आणि गॅस ऑन करून तेल टाकूया. तेल तुम्ही
बासमती राहायचा पाणी ठेवले गरम करायला. ओके. ते गरम झाले ना की मग त्याच्यात ते तांदूळ भात टाकायचा. तांदूळ राईस टाकायचा. म्हणजे एक उकळी काढायची का पाण्याला? हा. ओके. मीठ टाकलं आणि आता तेल सोडायचं. ओके. येस. हे प्रॉन्स आहेत ना त्याला लिंबू लावून घ्यायचा. आणि हे असे रेड का दिसतात? रेड दिसते तर ते आगळ टाकलेलं आहे कोकमचा. ओके. सो आम्ही याच्यात कोकम आगळ ऑलरेडी लावून ठेवलेलं, पण आता कारण ह्याच्यामध्ये ते मग असं हे नाही लागणार ना, वर्षात नाही लागत मग. हा ऍक्च्युली काय झालं की आमच्या पप्पांनी ते 1-2 दिवसाआधीच प्रॉन्स आणून ठेवलेले, पण आता हे वटसावित्री वगैरे आलं आणि वार पण नव्हता आलेला मच्छीचा, सो आज बुधवार आहे म्हणून आम्ही ते आज करतोय. त्याच्यामुळे आम्ही तिला कोकम आगळ लावून ठेवलेलं, कारण की तिला जास्त वर्षात वास नको यायला म्हणून. आणि लिंबू पिळायचा. आता हे ग्रीन मसाला. फक्त 90 किंवा 80% शिजवायचा. परत तो शिजतो ना कोळंबी मध्ये, प्रॉन्स मध्ये. करताय मम्मी? धना पावडर, ओके. नंतर हळद, अर्धा चमच हळद. तर परत पण फोडणीला टाकायचं असतं. गरम मसाला अर्धा चम्मच आणि हे जिरा पावडर अर्धा चम्मच. लाल तिखट. हे वाला लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर आहे. हा, तिखट नाही आहे ती, ही फक्त कलर येण्यासाठी. कलर येण्यासाठी. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. हातानेच करायचं, चम्मचने नीट मिक्स नाही. आणि किचनवर थोडासा मेस आहे, सो तो इग्नोर करा. जेवण बनवताना थोडाफार मेस होतोच. आता भात आपला 50% शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त लांब लांब तांदूळ आमच्या पप्पाने आणले बासमती. तर गाईज आपला भात शिजलेला आहे 90%. सो आता ह्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे, पण खूप केअरफुली करायचं. ते रिस्क आहे त्याच्यामध्ये. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी तर सगळेच खातात आणि ती आपण कॉन्स्टंटली खातच असतो चिकन बिर्याणी, कारण की ती सगळ्यांची फेवरेट असते. पण प्रॉन्स बिर्याणी कोणाकोणाची फेवरेट आहे ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला प्रॉन्स पर्सनली खूप आवडतात. झिंगा मसाला, झिंगा सुक्का, झिंग्याचं कालवण आणि बिर्याणी बेस्ट. भात आपला काढून झालेला आहे. आता झिंगा मसाल्याची ऍक्च्युअल प्रोसिजर स्टार्ट करूया. चलो गाइस चलो. पहिले तेल. ओके. हे आपलं कांद्याचं मस्त तेल आहे. एकदम मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. 10 मिनिटाच्या वरती जास्त वेळ गेलाय.
जेवढं जास्त आपण त्याला ठेवू मॅरिनेट करून तेवढं जास्त त्यामध्ये टेस्ट उतरते. स्वाद येतो चांगला. हां. मम्मी आपल्याकडे काय अवेलेबल नाही आज? पुदिना. आमच्याकडे पुदिना अवेलेबल नाही आहे आणि अजून काय लागतं? पुदिना. हां, सो पुदिना अवेलेबल नसल्यामुळे आज आम्ही यूज करतोय तेजपत्ता अँड कोथिंबीर आणि आणि काय कस्तुरी मेथी. सो इन्स्टेड ऑफ पुदिना वी आर यूजिंग कोथिंबीर, तेजपत्ता अँड कस्तुरी मेथी. ठीक आहे. तेजपत्ता आपण टाकलाय. मगाच ते हिरवं वाटण एक चम्मच आणि हे आपण कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली ती आता आपण ॲड करतोय. आता आपण दही ॲड करूया. तुम्ही कोणतं पण दही ॲड करू शकता पण आमच्याकडे आता हे अवेलेबल होतं म्हणून आम्ही हे टाकतो. 2 चमचा. आता आपण मसाले ॲड करून घेऊया. हळद, धना पावडर, जिरे पावडर, गरम मसाला मग टाकला म्हणून आता थोडा टाकायचा. आता मी गरम गरम सगळं घेऊन हे मसाले, बिर्याणी मसाला, चिकन मसाला. हे ऑप्शनल आहे चिकन मसाला वगैरे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टेस्ट अजून चांगली लागते म्हणून आम्ही टाकतो. काही लोकांना बिर्याणीमध्ये गरम मसाला जास्त आवडतो बट आम्हाला घरात कोणालाही जास्त गरम मसाला द्यायला आवडत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यात खडे मसाले नाही टाकलेत. आम्ही गरम मसाल्याची थोडीशी पावडर टाकली आहे फक्त स्वादासाठी. खडे मसाले दाताला येतात ना चावताना. हां, हिचे मिस्टर आहेत ना त्याला नाही आवडत गरम मसाला. माझे मिस्टर रोहन. म्हणून मी कशातच नाही टाकत गरम मसाला, पावडर टाकते. तो खाण्याचा खूप आवडी आहे, म्हणजे शौकीन आहे. त्याला टेस्ट लगेच कळते. थोडं जरी चुकलं तरी लगेच बनणार, मग मी काय ग असं बनवलं, मग मी काय ग कसं बनवलं. सो आता आपण तंदुरी मसाला पण ऍड करतोय. चिकन तंदुरी मसाला. चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं गरम पाणी त्यात टाकलंय तेल सुटायला आणि जो आपण मसाला टाकलाय तो जळू नये म्हणून. मला हे मम्मीने शिकवलं. थोडा वेळ झाकण ठेवायचं. आता थोडीशी कोथिंबीर कट करून घेते. आपण आता ह्याच्यात ऍड केली आहे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी थोडीशी ऍड केली. हे बघा मस्तपैकी तेल आपलं सुटलेलं आहे. आता पॉन्स टाकायचं.
जाम भारी दिसतंय, जाम भारी टेम्पटिंग दिसतंय आता. मसाल्याचं पाणी ऍड करायचं आणि गरम पाणी यूज करावं आहे, थंड पाणी घेऊ नका. तिखट आपल्या चवीनुसार टाका. मीठ पहिले राईस मध्ये टाकले, आता हे कोळमीमध्ये तुमच्या अंदाजाने मीठ टाका. राईसमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे बरोबर अंदाजाने तुम्ही मीठ टाका असं मम्मींचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि सो आता आला असेल मला माझ्या नवऱ्याचा फोन. हॅलो. तर आपली कोळंबी खूप एकदम छान शिजलेली आहे. आता मम्मीने ती काढून घेतली आहे, कारण की थोडी ठेवायची, बाकीची काढायची, मग राईस टाकायचा, परत कोळंबी टाकायची, असे आपल्याला थर लावायचे. त्याच्यामुळे मम्मी काढते. गॅसची फ्लेम बारीक, गॅसची फ्लेम बारीक ठेवायची. आता मम्मी किती वेळ ठेवायचे हे? 10-15 मिनिटं ठेवू. आता परत हे झाकण लावून आपल्याला 10-15 मिनिटं ठेवायचं आहे बारीक बारीक गॅसवरती, कारण की दम लागायला, दम बिर्याणीला दम लागायला. प्रॉन्स पण शिजले. सध्या आपण 10 मिनिटं ठेवूया आणि 10 मिनिटानंतर डायरेक्ट ताटावर जेवायलाच बसूया आणि बिर्याणी कशी झाली आहे त्याची रिॲक्शन आपण सगळ्यांकडून घेऊया. एवढी ती आता आपण खासून घेऊया. बिर्याणी कसं 10 मिनिटात रेडी होते. मला तुमचा रोहन दादा आलेला आहे कामातनं. सो आता ते पटापट फ्रेश होते आणि येतील क्रिकेट खेळून आले साहेब, त्याच्यामुळे ही अशी अवस्था झाली. गो गो फ्रेशन अप व्हा फटाफट. डन, एव्हरीथिंग इज डन गाईज.
आपली स्पेशल मम्मींची रेसिपी प्रॉन्स बिर्याणी रेडी आहे अँड इट्स रेडी टू ईट. सो प्रॉन्स बिर्याणी आपली रेडी आहे आणि ज्यांनी बनवली आहे पहिले त्यांनीच खायची आणि त्यांनीच सांगायचं कशी झाली आहे. चला आपण मम्मीला पहिले हा मम्मी खावा. काही झाली आहे ना मम्मी तर शब्द सुचत नाही एवढी भारी झाली आहे. आम्हाला तर आता वेट नाही मग होते. आम्हाला पण खायचंय आम्हाला. एकदम परफेक्ट. कशी झाली आहे? हे आमच्या घरातलं चविष्ट कार्टून आहे. सगळं नीट सांगतं काय कमी आहे काय जास्त आहे. कशी झाली आहे? अतिशय सुंदर best. चविष्ट. तुम्ही पण बनवून ट्राय करा घरी. एकदम छान बिर्याणी झाली. एवढा मोठा मला एवढंच दिला बघ ना. झाली चांगली ना? खूप भारी झाली आणि टेस्टी झाली. सो बिर्याणी तर खूप टेस्टी झाली आहे. आम्ही दोघांनी तिघांनी टेस्ट केली आहे. खूप छान झाली आहे आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवल्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची बिर्याणी कशी झाली आहे. अँड व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अँड चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. अँड बेल आयकॉनवरती प्रेस करा कारण कधी आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन्स येतील. तोपर्यंत पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. काळजी घ्या. बाय बाय.